ब्रॉट टू यू बाय विगार्ड। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा निवडणूक लढवलेली आहे। अवघ्या 4 दिवसावरती निकाल येऊन ठेपलेला आहे। कोण निवडून येईल याची उत्सुकता संपूर्ण राज्यभरातल्या नागरिकांना लागलेली आहे। तीच उत्सुकता चंद्रकांत खैरे यांना सुद्धा आहे आणि उत्सुकतेबरोबर त्यांच्या मनात धाकधूक सुद्धा असावी। खैरे साहेब, धाकधूक तर खरं म्हणजे असेच असते। आम्ही लहानपणी ज्यावेळेस परीक्षा द्यायला जायचो ना, त्यावेळेस मारुतीचं दर्शन करून सुपर मारुतीचं दर्शन करून जायचो। धाक व्हायचं। मग तिकडनं आल्यानंतर पेपर चांगला केला की आनंदात राहायचा। असं ते असायचं। हे सगळ्यांना असे धाकधूक, मला पण धाकधूक आहेच। जरी समजा माझं सगळीकडचे रिपोर्ट चांगले असले तरी पण धाकधूक असते आणि म्हणून धाकधूक ठेवावी पण लागते। ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाता कामा नये। म्हणून आज आमची पदाधिकाऱ्यांची बैठक लावली। त्यामध्ये म्हणजे फॉर्म नंबर 17C किंवा बाकीचं काय फॉर्म भरला की नाही, ते कार्ड पाठवलं की नाही, हे पाठवलं की नाही, ते पाठवलं की नाही, अशा सगळ्या गोष्टीतून त्या ठिकाणी आतमध्ये कोण जाणार, काय जाणार, कसे बसणार, हे सगळं सूचना द्यायसाठी सगळ्यांना बोलवलेलं आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। तुम्ही म्हटलात की मारुतीच्या पाया पडून परीक्षेला जायचं आहे। ही पण परीक्षा तुम्ही मारुतीच्या पाया पडूनच सुरुवात केली होती। मग हे पेपर सोपा गेलाय का? पेपर भद्रमारुतीच्या आशीर्वादाने खूप सोपा गेला आणि तुमच्या माहितीस्तव वैष्णोदेवीचं दर्शन पण केलं। त्याचप्रमाणे गंगा गोदावरी माता जी आपली आहे हरिद्वारची हर की पौडी, तिथे पूजापाठ स्नान करून पण एकदम आलं, म्हणजे ते मन क्लिअर होऊन जातं ना। आणि मी काय धार्मिक वृत्तीत असल्यामुळे मी सगळ्या देवांना मानतो, सगळ्या देवांची पूजापाठ करत असतो। लोकांनाही तेच आवडतं की खैरेसाहेब हे धार्मिक वृत्तीचे आहे आणि त्यामुळे त्यांचं लक्ष पण त्या ठिकाणी मतदानावर, माझ्या मतदानावर असतं, मतदान काउंटिंगवर पण असतं। आमचे खैरेसाहेब निवडून अनेकांनी त्या ठिकाणी नवस केला, रोज येतो। आत्ता मी येताना सांगितलं की मला मी नवस केलेला आहे आणि तुम्ही मला घेऊन जायचं कुठे, या तिरुपती बालाजीला। म्हटलं असं अनेकांनी सांगितलं। म्हटलं एकदाच एका गाडीत पाठवून देऊ, तर हसले ते म्हणे पण आम्ही तुमच्यासाठी केलं। असे अनेक जणांनी अनेक ठिकाणी नवस केला, ज्यांनी असेल त्यांनी दिलेलं असेल। पण आता परमेश्वराच्या हातात आहे। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं जे काही जबरदस्त वलय निर्माण झालेलं आहे, त्यामुळे अधिकच अजून बळ। आणि आम्ही हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे, हा गड कुठे जाऊ शकत नाही, साहेबांचाच गड आहे आणि त्यामुळे सगळं आहे। महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळींनी काम केलं आणि सर्वांनीच काम केलं, म्हणजे आपल्या पदाधिकाऱ्यांनी पण काम केलं, सगळ्यांनी काम केलं। काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा बाकी सगळ्या, इव्हन काही आमचे मित्रपक्षाच्या लोकांनीसुद्धा काम केलं आहे, नाही म्हणता येत नाही ना। काही आमच्या परिवारातील लोकांनीसुद्धा काम केलं, नाही म्हणता येत नाही। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। अच्छा, परिवारातल्या लोकांनी तुम्हाला मदत केली म्हणायचं तुम्हाला? परिवारातल्या लोकांनी, आता माझे जे मित्रमंडळी जे माझे अनेक वर्ष संबंध आहे, ते मलाच करणार, अजून कोणाला करणार? दारू विकणाऱ्या माणसाला नाही करत, ते शिस्तबद्ध असतं, ते शिस्तबद्ध आहे त्यांचं ते, आणि दारू विकणाऱ्या माणसाला कधीच करत नाही ते। मी निर्व्यसनी आहे, ते म्हणजे निर्व्यसनी माणसाला बंधन करा असा त्यांचा निरोप आला, त्यांना निरोप आला। म्हणजे कोण निर्व्यसनी म्हणजे मी, असं झालं। तुम्ही म्हटलात की हा पेपर आहे, पण या पेपरचा फरक असा आहे की जे शाळेचे पेपर असतात ते आपल्याला स्वतःला सोडवावे लागतात, मात्र हा निवडणुकीचा जो पेपर असतो लोकसभेचा, तो आपल्याला सोडवावा लागत नाही, तो पेपर जनता सोडवत असते। काय अंदाज घेतला? आपल्याला सोडावं का लागतो? कारण आपण जनतेकडे गेलं पाहिजे, जनतेने आपल्याला विश्वास दाखवला पाहिजे, जनतेला विश्वास पटला पाहिजे की नाही हा माणूस बरोबर निवडून येऊ शकेल आणि आपलं काम करेल। ते आत्तापर्यंत मी करत आलो, म्हणून लोकांचा विश्वास माझ्यावर जास्त आहे। काही वेळापूर्वी संदीपान भुमरे यांची मुलाखत घेतली, काय त्याचं नाव घेता पण ते असं म्हणाले की मी किमान 1 ते 1.5 लाख मतांनी निवडून येणार आहे। अरे कसं काय? म्हणजे काय EVM मशीन बदललाय काय त्याने? मग तर धोका आहे तुमच्यासाठी हा? नाही, EVM मशीन जर बदलला असेल तर तो असं म्हणत असेल, पण हे मुश्किल आहे, हे होऊ शकत नाही। तुम्ही कसंही गणित लावा, तुम्ही आपल्या संभाजीनगर शहरातील नागरिकांनी खूप गणितं लावलं आहे
आणि तेच मला म्हणतात की तुम्ही 1 लाख. म्हटलं मी 10,000 काही येत नाही, 5,000 काही येत नाही, पण मी निवडून येणार म्हटलं. असं लोकांना म्हणतो मी. मला किती मतं पडवते पुढचा भाग, पण मी म्हटलं मी 5,000 किंवा 10,000 जरी आलो तर येणार. हे तर काही असं हे नाही की बाबा यांनी इतकेच मतं पाहिजे तितके मतं पाहिजे. आता ते लोकांनी मला अनेकांनी सांगितलं, खरे साहेब आम्ही आता परवा भद्रामारुतीला सगळा ग्रुप भेटला महिलांचा, खरे साहेब आम्ही तुम्हालाच मतदान केलं. म्हणलं तुम्ही तर वरतून आदेश वेगळा आलेला आहे. नाही त्यांनी आदेश जरी दिला तर आम्ही ते दारू विकणाऱ्या माणसाला कशाला मतदान करायचं म्हणून. दारूच्या बाबतीत लोकांना प्रचंड राग आलेला आहे. 25-25 दुकानं तिथं उघडले आहे. तुम्ही म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी मंत्रिमंडळात गेलात का स्वतःच्या सेवेसाठी गेलात, हा लोकांना त्या ठिकाणी त्यांनी असा दावा केला की मी रोजगार हमी योजना मंत्री होतो आणि पालकमंत्री होतो. ह्या काळात मी भरपूर लोकांना विहिरी दिल्या, गोटे दिले, शेततळे दिले. विहिरीचे किती पैसे घेतले, गोट्याचे किती पैसे घेतले? गोट्याचे पैसे जवळपास 40-50,000 दिले. 40,000 विहिरीचे आणि गोट्याचे. हे ग्रामीण भागातले माझे पदाधिकारी आहे ना, ते पण बोलतात ना. आणि कसे दिले म्हणजे का फुकट दिले का? पैसे घेऊन दिले. आणि हे पैसे घेऊन आता मी या ठिकाणी सांगतो, माझे सगळे कार्यकर्ते इथे बसले, ते लिहून द्यायला तयार आहे. मातोश्री पाणंद जे आहे ती हे काढलेलं आहे, 1 लाख रुपये 1 एकरला घेतले, 1 किलोमीटरला. सॉरी, हे सगळे लिहून द्यायला तयार आहे. आता तुमचा हा आरोप आहे, मात्र तुमचा दुसरा एक उमेदवार होता तो म्हणजे इम्तियाज जलील. इम्तियाज जलील असं म्हणतात की चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांच्यात टक्कर झाली आणि बहुतांश हिंदू मतदार त्यांना पडले, त्यामुळे तुमच्या दोघांच्या टक्करमध्ये इम्तियाज जलील निवडून येईल. नाही, असं कुठं होऊच शकत नाही. इम्तियाज जलीलला कुठून मतदान मिळणार? वंचित त्यांच्यासोबत नाही आहे. त्याच्यानंतर मग जवळपास 22% भाऊ बरोबर ना, 22% मुस्लिम आपल्या बाजूने आलेले आहे. त्यांना वंचित त्यांच्याकडं नाही आहे, मग कुठून येणार? आणि इथे हिंदूमध्ये जरी समजा त्याला असं वाटलं की दोन डिवाईड होईल मागच्या वेळेसारखं, असं नाही आहे काही. आमच्या बाजूने त्या ठिकाणी मराठा समाज आहे, OBC समाज आहे, धनगर समाज आहे, त्याच्यानंतर बाकी अजून ख्रिश्चन समाज आहे, त्याच्यानंतर मग बाकी इतर सर्व समाज आहे. हेच नाही तर वंचितवाले आमच्या बाजूने आलेले आहेत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही घटना आहे, हे घटना हे बदलणार आहे भाजपवाले, म्हणून सर्व दलित बंधूंनी आम्हाला मतदान केलेलं आहे. म्हणजे मी तर सांगतो की आम्ही बौद्धनगरमध्ये गेलो होतो, तर भाऊनी आमच्या त्रिंबक भाऊनी तर असं दाखवलं सगळ्यांना, हे पहा, त्यामुळे नाही आम्ही बाबासाहेबांची घटना बदलू देणार नाही. म्हणून सर्व कार्यकर्ते अशाच्या पद्धतीने त्यांचा रेकॉर्ड आहे की त्यांनी सगळं त्या ठिकाणी पूर्णपणे सांगितलं की असं. आणि म्हणून सर्व समाज आपल्या बाजूने, सगळा समाज माझ्या बाजूने आहे. संदीपान भुमरेचा अजून एक दावा असा आहे की मी जर दिल्लीत गेलो, खासदार म्हणून निवडून आलो, तर या शहराला 8 महिन्याच्या आत पाणी देणार. नाही, ते देऊच शकत नाही. त्यांना काही अजून इथलंच पालकमंत्री म्हणून त्यांना इथलंच काही समजत नाही, तर त्यांना काय समजणार? बरं, ते येतच नाही तर ते फक्त घोषणा करतात, ते स्वप्न पाहतात, ते मुंगेरी लाल के हसीन स्वप्न पाहतात, ते बाकी काही नाही. म्हणून त्या ठिकाणी त्यांचा काही प्रश्नच येत नाही. आणि त्यांना माहिती आहे, हे 2 जण त्या ठिकाणी अजून त्यांना दिल्ली समजले नाही, राज्यसभेचे, आणि हे तो चुकून निवडून गेलेला मागच्या वेळेसचा माणूस, त्याला अजून लोकसभा दिल्ली माहीत नाही अजून. हे दिल्ली काल तुम्हाला सांगतो, कधी पण तुम्ही माझ्याबरोबर चला, मी दिल्ली सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक, तुमच्याबरोबर बैठक काय असेल तर त्या ठिकाणी हे काम करायचं, ते काम करायचं. मी चेअरमन होतो अनेक वेळेस, अनेक कमिट्यांचा मी चेअरमन होतो, तो एक माझा इन्फ्लुएन्स होता, म्हणून त्या ठिकाणी लोक पाहतात ते. बरं, राज्यात काय होईल? महाविकास आघाडीला किती मिळतील आणि महायुतीला किती मिळतील? मला असं वाटतं की राज्यामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडीला 32 जागा येतील. 32 जागेचा अंदाज त्या ठिकाणी अनेकांनी वर्तवलेला आहे आणि 32 जागा येतील. महायुतीला त्याच्यानंतरचे जे काही असतील ते 2-4 गेले तर बाकीचे सगळे 8-10 जागा मिळतील त्यांना. हो, अपक्ष पण काही येतील असं वाटतं का तुम्हाला? नाही, आता अपक्ष वगैरे आता कोणी येत नाही. हे डायरेक्ट महाविकास आघाडी किंवा मग महायुती यांच्यामध्येच फाईट होणार होते. 16 खासदार महायुतीचे येतील. महायुतीचे 16 खासदार त्यापेक्षा कमी येतील, पण बाकी इतर आहे ना पक्ष, त्यांच्यात जे पक्ष. शिंदेचे किती येतील? शिंदे तर संपला, शिंदे हे संपले. अहो, सगळे ते खोके घेऊन त्या ठिकाणी करणारे लोकांना, हे त्या ठिकाणी खोके घेणाऱ्या लोकांचा राग येतो. आणि आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणी बिलकुल जबरदस्त राग आहे ह्या बंडखोरांना. उद्धवसाहेबांना सोडून दिलं, बाळासाहेबांनी इतकं मोठं केलं, त्यांच्या सुपुत्राने सुद्धा 2 वेळेस निवडणुकाचे तिकीटं त्यांना दिले,
प्रचार केला, निवडून आणलं आणि आता त्यांच्याच अगेन्स्ट केलं. म्हणजे जो ज्याने मोठं केलं त्यांच्या अगेन्स्टमध्ये जातात, तर जनतेशी काय संबंधच नाही त्यांचा. बरं, आपल्या मराठवाड्यात काय होईल? म्हणजे थोडक्यात बीड आहे, जालना आहे, या सांगतो. म्हणजे आमच्याकडचा जो रिपोर्ट आहे किंवा आम्ही जे पाहतो, आम्ही विचार करतो, मराठवाड्याच्या 8च्या 8 जागा महाविकास आघाडीला मिळणार. म्हणजे पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे पडणार दोघे. आता तसं संकेत मोठा आहे की ते दोघेही त्या ठिकाणी येत नाही निवडून. त्यांचेच लोक म्हणतात, भाजपचेच लोक म्हणतात येते, दोघे येत नाही म्हणून. मग रावसाहेब दानवेवर तर तुमचा खूप राग होता. पाठीमागच्या वेळेला तुम्ही थेट आरोप करत होतात की रावसाहेब दानवेमुळे तुमचा पराभव झाला. मग आता ते पडताय असं तुमचं? परमेश्वर बदला घेतो ना, परमेश्वर घेतो, भद्रमारुती घेतो, राजूरचा गणपती घेतो, बरोबर तो. तुम्ही दिल्ली गेल्यावर सगळ्यात पहिलं काम संभाजीनगरसाठी कोणतं कराल? बाबा, ते पाणी पुरवठ्याची जी मी योजना आणली होती, ती योजना मला पूर्ण करावं लागेल बाबा. आणि ती कारण ते आमचे पैसे आज ते ज्यावेळेस आम्ही ते आणली योजना, त्यावेळेसचे पैसे अजूनही आहे नाही ते बँकेत, आणि तेच पैसे आता फोडणं चालू आहे आणि ते पैशाने काम करायला लागले. शेवटी मला विचारायचा अधिकार आहे ना, कारण मी योजना आणली होती ती पहिले करणार, लोकांना पाणी देण्याचं काम करणार, शेतकऱ्यांना सगळे पैसे आतापर्यंत त्यांना मिळाले नाही, तर केंद्र सरकारकडनं जे काही योजना असतील त्या योजना पटापट करणार. कारण केंद्र सरकारने या काही केलं नाही, म्हणून महाराष्ट्र सरकारने उद्धव साहेबांच्या काळात शेतकऱ्यांना मदत केली. तर हे होते चंद्रकांत खैरे. विजयाचा निडर विश्वास ते आपल्या बोलण्यातून दाखवत आहेत. कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.